ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उजरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये तरी 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचो. पण आज खिशात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राबणारा शेतकरी असेल, कारण त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणूनच ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो, त्या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचंय काय, या देवाधी देवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, किमया तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव ओंकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलंस, त्या माझ्या आईला काय म्हणतोय, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. ते ऋण उपकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे, ते ऋण उपकारांचे आई तुझ्या अगं कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई
तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे उदरी दिला आई तुझा गौवारा सुख दुःखाची जणू सावलीच तुझी मायेचा तुझा गदाभारा जशी हरण पाडसाला तशी गाय वासराला जशी हरण पाडसाला तशी गाय वासराला पोटा खाली धरुनी तिने ग चाटावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे काय वर्णू दिला तू दिला जन्म मला काय वर्णू दिला तू दिला जन्म मला ऋणावकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई याले